जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नैसर्गिकरित्या जे आपल्याला लाभलेलं असतं ना, गुण, स्किल जे म्हणतात ना, त्याची बरोबरी किंवा त्याची तुलना इतर कोणीही करू शकत नाही. कारण ते नॅचरल असतं, नैसर्गिक असतं. मग ते दोष असो किंवा गुण असो, त्याची तुलना बरोबरी कोणीही व्यक्ती किंवा इतरांच्या तुलनेत होऊ शकत नाही. तसं दैवी गुण, त्या प्रकारचा दैवी गुण आणि त्या प्रकारचं व्यक्तिमत्व लाभलेली जी व्यक्ती आहे, तर राजसाहेब ठाकरे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं राजकारण नाही तर देशाच्या राजकारणामध्ये राजकारण जे क्षेत्र येतं, त्या क्षेत्रात जे कौशल्य, जे लकब बोलण्याची किंवा व्यक्तित्व, आपला विषय मांडण्याची, मग ते चूक किंवा बरोबर तो विषय वेगळा आहे, की बरोबर बोलले का वाईट बोलले तो भाग वेगळा. तो चिंतनाचा विषय असतो. पण जेव्हा राजसाहेब ठाकरे व्यासपीठावर उभे राहतात, तेव्हा तेव्हा त्यांची लकब, त्यांची बोलण्याची स्किल, त्यांची समोरच्या व्यक्तीवर प्रभुत्व मिळवण्याचं किंवा त्यांची समोरच्या वैचारिक अटॅक करण्याची जी कला आहे, ती मित्रांनो खूप कमी लोकांमध्ये असते. मित्रांनो, तुलना करा, एकीकडे विश्व हिंदू परिषद, RSS असं बलाढ्य संघटन, की त्यांच्यामध्ये हजारो लाखो स्वयंसेवक आहेत. पण आणि धुरंधर आहेत. एकापेक्षा एक चांगले असे वक्तव्य आहे, ऑरेटर आहेत, की ते आपल्या बोलण्याच्या माध्यमातून समोरच्यावर प्रभुत्व गाजवतात. पण मित्रांनो, जर कल्पना कल्पना करा, आणि ही वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडत मांडत आहे, की राजसाहेब ठाकरे जेव्हा बोलतात किंवा त्यांचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारचं आहे, त्या व्यक्तिमत्वाचं एक तरी व्यक्ती संघामध्ये किंवा विश्व हिंदू परिषदेमध्ये आहे. मी तुलनेबद्दल बोलत आहे मित्रांनो. नाही आहे मित्र. आणि हे दैवी गुण त्यांना लाभलेला आहे, की संघासारख्या हजारो नाही लाखो स्वयंसेवक असताना त्यांच्याकडे असा एकही व्यक्ती जो राज ठाकरे यांची बरोबरी करू शकेल, नाही आहे मित्रांनो. आणि हे राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आहे, वैशिष्ट्य आहे, त्याला स्किल, आणि मी दुसऱ्या भाषेत दैवी गुण म्हणतो मित्रांनो, गॉड गिफ्टेड. आणि म्हणून राज ठाकरे जे हिंदुत्वासाठी करू शकतात, एक प्रॉपर प्लॅनिंग, रणनीती आणि संघटनात्मक ढाचा घेऊन जर ते चालले, तर कल्पना करा ते काय करू शकतात. हा भाग दुसरा आहे, की ते काय करू शकतात, त्यांना जे लाभलेलं आहे त्याचा ते सदुपयोग करू शकत नाहीत. हा भाग दुसरा आहे, की अहंकार म्हणा किंवा अज्ञानतेचा भाग म्हणा किंवा वगैरे काही काही म्हणा, ते त्याचा सदुपयोग करू शकत नाहीयेत, करत नाहीयेत, आणि त्यांचं जीवन हे व्यर्थ जात आहे. हे वस्तुस्थिती आहे. आणि राजसाहेब ठाकरे यांना मी एक विनंती करू इच्छितो, की राजसाहेब ठाकरे, आपली ताकद, आपली क्षमता ही जाणून घ्या. तुम्ही काय, देश हलवण्याची ताकद तुमच्यात आहे, क्षमता आहे, आणि तुम्ही या छोट्या-मोठ्या विषयाला घेऊन आपल्या स्वतःची अब्रू घालवत आहात. तुमच्याकडून समाज काय अपेक्षा करत आहे आणि तुम्ही समाजाला काय संदेश देत आहात, हा दुराभास होत आहे. 36चा आकडा असतो ना राजसाहेब, 36 म्हणजे तिर्री एकीकडे आणि 6 आकडाचं जे तोंड आहे,
हे बघा परस्पर आपलं राजकारण, आपलं जीवन हे त्याप्रमाणे एकमेकांना विरोधाभास होत आहे मित्र. सामान्य जनता आणि आपल्यामध्ये हा विरोधाभासाचं चिन्ह जे आहे 3-3-36चा आकडा. 3 आकड्याचं तोंड एकीकडे आणि 6 आकड्याचं तोंड एकीकडे, तसा आपला आणि सामान्य जनतेचा व्यवहार होत आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा एका भीमसैनिकाचा आपल्याला आपल्याला निवेदन आहे, की आपण स्वतः चिंतन करा, मनन करा आणि हिंदुत्वासाठी तुम्ही काय करू शकता, या सोडा मोदी, सोडा बी-जे-पी. तुम्ही बी-जे-पी आणि आर-एस-एसला तुम्ही आव्हान देऊ शकता. तुम्ही त्यांना जेरीस आणू शकता, पण तुम्ही तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची फसवणूक करत आहात. तुमच्याकडे 2 गोष्टींचा अभाव आहे राजसाहेब. एक आहे रणनीती आणि दुसरा आहे संघटनात्मक ढाचा. ह्या 2 गोष्टींचा जर मिलाप झाला, तर तुम्हाला अडवणं किंवा तुम्हाला पुढे जाणं, यशस्वी होणं, राजकारण म्हणा किंवा सामाजिक क्षेत्र म्हणा, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कारण तुमच्याकडे जी दैवी देणगी आहे, 50% यश तुमचं हे तुम्ही स्वतःच आहात. आणि बाकीचं जे 50% यश मी म्हणतो, तर ते आहे रणनीती आणि संघटनात्मक ढाचा याच्यावरती. 50% काय मी तर जास्तच म्हणेन, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व आणि तुम्हाला जी देणगी लाभलेली आहे, विजय तुमचा अर्धा तिथेच होतो. बाकीचा विजय हा जो आहे तो रणनीती आणि संघटनात्मक ढाचा याच्यातून आपल्याला खेचून आणावं लागेल. राजसाहेब, भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र हे आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये यांना देवाचा अवतार मानतो. परंतु देवाचा अवतार मानत असताना किंवा आपण त्यांना देव मानतो, तेव्हा रावणाला एकटे हरवण्याची क्षमता असलेल्या रामाला वानर सेनेची मदत का घ्यावी लागली? कृष्णाला कृष्णाकडे भगवान कृष्णाकडे सुदर्शन चक्र असताना नारायण सेना निर्माण का करावी लागली? या दोन्ही रामायण आणि राम आणि कृष्ण यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याकडे. हिंदू समाजात दुर्दैव त्यांच्याकडून शिकायचंच नाही आपल्या महापुरुषाकडून. दैवत्व असताना वानरसेना का मदत घ्यावी लागली? सुदर्शन चक्र असताना एका क्षणात विध्वंस करणारी शक्ती असताना नारायण सेना पण त्यांच्याकडे का होती? कारण असे कितीही विद्वान किंवा कितीही शक्तिशाली असो, काही ना काही सपोर्ट घ्यावा लागत असतो. तेव्हा ह्या चॅनलच्या माध्यमातून राजसाहेब, मी तुम्हाला काही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपल्यापर्यंत तो पोहोचला तर त्याची दखल घ्या. ते सोशल मीडियाचा जमाना आहे. कधी-कधी एका दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा वर्ष लागतील. पण काय आहे, की माणूस माणूस जन्माला आला तर एक ना एक दिवशी मरणारच. पण त्याचे आचार आणि विचार हे अजरामर असतात. आचार आणि विचारांना माणूस स्वतःही मारू शकत नाही. मेल्यानंतरही त्याचे विचार किंवा त्याच्याकडून घडलेल्या चांगल्या गोष्टी, सामाजिक असो किंवा वैचारिक गोष्टी असो, त्या समाज माध्यमामध्ये जिवंत राहतात. आणि म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. जर तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला, आणि मी अशा लोकांनाही विनंती करतो, की हिंदुत्ववादी लोकांसाठी हा संदेश आहे, की हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला, जर हिंदुत्वासाठी मित्रांनो, राजसाहेब ठाकरे हे खूप मोठी भूमिका बजावू शकतात. गरज आहे त्यांना त्याची जाणीव करून देण्याची, आणि त्यांना फक्त हे करा, रणनीती आणि संघटनात्मक ढाचा याच्यावरती जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, तर जे हिंदुत्वासाठी झटत आहेत, आगामी काळात ग्रहयुद्धाला तोंड देण्याची
देण्यासाठी चिंतेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जे काम आपल्याला 20 वर्ष लागतील हिंदुत्ववादी लोकांना, हिंदुत्ववादी संघटनांना, ते काम राजसाहेब ठाकरे जर योग्य रीतीने पावले उचलायला सुरुवात केली तर ते काम आपण 20 वर्षाचं काम आपण जास्तीत जास्त 5च वर्षामध्ये करू शकतो. ही वस्तुस्थिती ओळखा. तो भाग वेगळा आहे की ते अनावधानाने काहीही बोलून जातात वगैरे वगैरे, ते चुकीचं आहे. त्याचा मी पण निषेध करतो किंवा विरोध करतो. पण हिंदुत्वासाठी जे पण काही चांगलं असेल ते घ्यायचं आणि जे जे विचार किंवा विचार म्हणा किंवा आपला दृष्टिकोन म्हणा, तो बाजूला काही काळापुरता बाजूला ठेवावा लागतो. मतभेद असले पाहिजे, मनभेद नको. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.